लाईफ आहे ना, हे सर्कल आहे. जिथे तुम्ही सोडता ना, तिथून ते पुन्हा तुमच्यापर्यंतच येतं. त्या लोकांनी लावून दिलेलं आहे, की पहिला मुलगा पाहिजे किंवा मुलगा पाहिजे. मग 4 मुली होऊ दे, 5 होऊ दे, पण मुलगा पाहिजे त्याच्यासाठी लोकं थांबून राहतात आणि त्यांची प्रोसेस चालू असते. तर मला ना एकच गोष्ट सांगावीशी वाटते, की स्वतःवर विश्वास ठेवा. बाकी दुनिया जाए भाड़ में. नमस्कार, मी लक्ष्मी सुभाष. माझा जन्म 1985 नांदगावमध्ये झालेला. मी आई-वडिलांची एकुलती एक मुलगी. नाशिकमध्ये शिक्षण झालं माझं मॉडर्न स्कूलमध्ये. त्यानंतर पुढचं शिक्षण मी KTHM कॉलेजमध्ये घेतलेलं आणि असंच लाईफचा जर्नी चालू असताना आमच्याच गल्लीमध्ये राहणाऱ्या एका मुलाशी माझी ओळख झाली. म्हणजे आमचं बोलणं वाढत गेलं. त्या काळामध्ये ती जवळीक वाढत गेली आणि ठरवली की आपल्याला लाईफ टाईम ह्याच्याच सोबत राहायचं आहे. अशा मी विचारांमध्ये होते आणि आई-वडिलांना ते समजलं आणि ते समाजाच्या विरोधात जाऊन सगळं करायची माझी तयारी होती. पण एकुलती एक असल्यामुळे आई-वडिलांचं ते प्रेशर आणि त्यांचा विरोध असल्यामुळे मला तिथे थांबावं लागलं आणि समाजातलंच एका नात्यातल्या मुलाशी त्यांनी माझं लग्न लावून दिलेलं. सुरळीत सगळं चालू होतं. लग्न झालं, सगळ्या गोष्टी. पण ते मनाविरुद्ध होतं. तिथे कुठेतरी ती खंत होती मनामध्ये, की आपण ॲडजस्ट कसं करणार या सगळ्या गोष्टींमध्ये. पण मनाला समजवलं की नाही, आता इथून पुढचं लाईफ आपण व्यवस्थित आणि छान पद्धतीने जगूयात. आणि असं सगळं चालू असताना मध्ये काही नवरा-बायकोचे असतातच छोटे-मोठे इश्यू, पण त्याला जोड असते ती बाहेरच्यांची. आणि माझ्या बाबतीत पण काही असंच झालेलं, की आमचं लाईफ व्यवस्थित चालू होतं. एक मुलगी झाली, त्यानंतर एक मुलगा झाला, 2 मुलं आहेत मला. पण आमच्यामध्ये मतभेद वाढत गेले आणि ते इतक्या लेव्हलला गेली, की आम्हाला विभक्त व्हावं लागलं. आज मी सिंगल मदर आहे. तर या सगळ्या गोष्टींकडे जेव्हा मी बघते, तेव्हा लक्षात असं येतंय, की आमच्यामध्ये खरं तर काहीच वाद नव्हते. वाद झाले ते इतरांमुळे, की त्यांना कोण काय सांगतंय, हे असं आहे, ते तसं आहे. तर याच्यामुळे आमच्यामध्ये मतभेद वाढत गेले आणि शेवटच्या टोकाचा निर्णय आम्हाला घ्यावा लागला आणि आम्ही सेपरेट झालो. आणि यानंतरचा पुढचा जर्नी माझा कसा असेल, म्हणजे मला कल्पना पण नव्हती, की काय होईल, कसं होईल. ते एक टेन्शन पण होतं. 2 मुलं आहेत सोबत. त्यांचं आयुष्य कसं जाईल. पण मग या सगळ्यातनं स्वतःला सावरलं आणि मी माझा एक छोटासा बिझनेस चालू केला. त्यात सर्व्हाइव्ह करते आहे. अडचणी खूप येतायत, की पैशाच्या अडचणी आहेत, मार्केटिंग आहे. बिझनेस म्हटलं की सगळ्याच गोष्टी येतात, की एकट्या बाईने बाहेर कसं पडायचं, लोकं कशी भेटतील. तर या सगळ्यांवर मात करून आज मी एका लेव्हलला म्हणजे खूप हाय पण नाही, बट एका अशा स्टेजला आहे, की माझी स्वतःची ओळख मी तयार केली आहे आणि चालू आहे लाईफ जर्नी व्यवस्थित छान आणि स्ट्रगल जो चालू आहे त्यावर मी मात करून आज हॅपी लाईफ जगते आणि खुश आहे. स्वतःवर प्रेम करायला शिकले. त्यातनं आनंद मिळत गेला आणि लोक काय म्हणतील यापेक्षा माझं मन काय मला सांगतंय यावर मी जास्त विचार करायला लागले. कारण लोक चांगलं केलं तरी नावं ठेवतात आणि वाईट केलं तरी नावं ठेवतात. कारण मी या दोन्ही गोष्टी अनुभवल्या आहेत. तर लोक काय म्हणतील याच्याकडे लक्ष न देता आपलं मन आपल्याला काय सांगतंय, आपली स्वप्न काय आहे, यावर जर आपण फोकस केला तर नक्कीच आपण आयुष्यात पुढे जाऊ शकतोय आणि आपल्याला पाहिजे ते आपण अचीव करू शकतोय. डिवोर्स झाल्यानंतर पहिले तर माणसाला कोणी नावं नाही ठेवत.
सगळे येतात ते बाईवर येतात की हिचं चरित्र खराब आहे, हिचं बाहेर लफडं आहे, हिचं याच्याशी अफेअर आहे. तर या सगळ्या गोष्टी ना असल्या नसल्या तो नंतरचा भाग आहे, पण लोकांना काही माहिती नसतं हिस्ट्री काय आहे. आणि त्यांना जे वाटेल ते त्यांच्या मनाने बोलत जातात. आणि या सगळ्या गोष्टींवर म्हणजे घराच्या बाहेर पडलं की शेजारी बोलतात, नातेगोत्यामध्ये नातेवाईकांमध्ये गेलं की ते बोलतात, बाहेर कुठे पडलं तर सगळे सारखे असतात असं नाही, पण लोकांच्या नजरात अशा असतात की ही एकटी बाई आहे, तर ही काय अवेलेबल असते, असं त्यांचा एक दृष्टिकोन होऊन जातो. तर ह्या सगळ्या गोष्टींना फेस करणं थोडंसं सुरुवातीला अवघड जातं, पण जेव्हा स्वतःवर माणूस प्रेम करतं आणि कॉन्फिडन्सनी वागतं तेव्हा या सगळ्या गोष्टी खूप क्षुल्लक वाटायला लागतात. त्यांच्याकडे खरं म्हणजे या गोष्टींकडे लक्ष पण जात नाही. या जर्नीमध्ये अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की मी आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे. आणि प्रत्येकाला ना आपल्याला एक मुलगा हवा असं एक असतं. म्हणजे ते जुन्या लोकांनी लावून दिलेलं की पहिला मुलगा पाहिजे किंवा मुलगा पाहिजे, मग 4 मुली होऊ दे 5 होऊ दे, पण मुलगा पाहिजे त्याच्यासाठी लोक थांबून राहतात आणि त्यांची प्रोसेस चालू असते. तर मला हे सांगावंसं वाटतंय की मुलाच्या अपेक्षा करतात पण शेवटी तेच तुम्हाला लाथ मारून घराच्या बाहेर काढतात. तसं मुली कधीच करत नाही. आणि मुलगी आहे म्हणून काय झालं, एक दिवस आईवडिलांनाच ती जाणीव होते की हाच माझा मुलगा आहे. आणि हे ऐकण्यासाठी मी माझ्या वयाची 38 वर्ष घालवली. आज माझी आई मला म्हणते की तूच माझा मुलगा आहे. लाईफ आहे ना हे सर्कल आहे, जिथे तुम्ही सोडता ना तिथून ते पुन्हा तुमच्यापर्यंतच येतं. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की काही अपूर्ण राहिल्या असतील किंवा तुम्ही कोणाला काही बोलून जाता, पण ते फिरून तुमच्यापर्यंत जोपर्यंत ते सर्कल कंप्लीट होत नाही ना तोपर्यंत तुम्ही त्याच्यासाठी थांबून राहिलेले असतात. आज जर तुम्ही एखाद्याला नावं ठेवतायत की हा असाच आहे तो तसाच आहे, तर फिरून तुमच्यापर्यंत येतं किंवा तुमच्या घरामध्ये तसं होतं. माझ्या बाबतीत पण अशाच बऱ्याच गोष्टी झाल्या की मला नावं ठेवली गेली, तुझं असं आहे, तुझं तसं आहे. पण आज जेव्हा मी मागे वळून बघते ना किंवा जस्ट ते इन्सिडेंट्स आठवतात ना मला, तर ते लक्षात येतात की ज्यांनी ज्यांनी मला नावं ठेवली आहे किंवा मला वाईट बोललेले आहे, आज त्यांच्या घरची परिस्थिती पण तशीच आहे. फक्त एवढंच आहे की माझं जगासमोर आलं, त्यांचं झाकल्या मुठीत आहे. तर आपण नेहमी ना दुसऱ्यांना बोलताना आधी आपल्यामध्ये काय आहे किंवा आपल्या घरात काय चाललंय हे जाणून घेणं खूप गरजेचं असतं. आणि जर एखादी लेडी कामासाठी बाहेर निघते, तिची घरची परिस्थिती तुम्हाला माहिती नाहीये की ती काय स्ट्रगल करते, तर आधी ते जाणून घेत जा. डायरेक्टली कुठलीही लेडीज तुमच्यासाठी अवेलेबल नाहीये हा तुमचा समज असेल, पण तिच्या मागे स्ट्रगल काय आहे ना ते एकदा जाणून घेतलं ना, तो जो रिस्पेक्ट तुमच्या नजरेत त्या लेडीविषयी तयार होईल, तो तुम्ही जो तुमच्या आईला देतात ना तसा रिस्पेक्ट तयार होईल. तर आधी ना काय हिस्ट्री आहे ना ती खरंच जाणून घेतली पाहिजे. उगीचच दिसते आहे, बोलते आहे, हसून बोललं म्हणजे लगेच ती तुमच्या मागे पळत येईल किंवा हे जे गैरसमज आहेत ना लोकांचे, हे यांनी दूर केले पाहिजे, असं माझं एक प्रामाणिक मत आहे. कारण मी जेव्हा बाहेर पडते तर कामानिमित्त आपण कोणाशी 2 शब्द बोललं तर लोक लगेच त्याचा वेगळाच काहीतरी अर्थ काढतात. अरे असं नसतं कधीच. जर तिला कामासाठी ती बोलते तर ती कामापुरतंच तुमच्याशी बोलते, त्याचा पुढे तिचं कधीच इंटेन्शन नसतं. या गोष्टी समजून घ्या, हे माझं एक सगळ्यांना सांगणं आहे. माझ्या म्हणजे ज्या स्टेजला मी आज आहे किंवा जे फेस केलं आहे किंवा करते आहे किंवा करणार आहे, तर माझ्या सारख्या किंवा या जर्नीमधल्या अशा खूप साऱ्या लेडीज असतील की ज्या आज एकट्या घर सांभाळताय. तेवढ्या सगळ्यांना मला ना एकच गोष्ट सांगावीशी वाटते की स्वतःवर विश्वास ठेवा, बाकी दुनिया जाए भाड में. थँक्यू E3 टॉक्स, तुम्ही मला इन्व्हाइट केलं आणि माझा लाईफ जर्नी
इथे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. थँक्यू E3 टॉक्स, थँक्यू E3 टीम, थँक्यू.